नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 13 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि सुरुवातीलाच आपण बघतोय की दामिनीला महिपतचा फोन आलाय. आज कोर्टामध्ये जुगलबंदी सॉलिड रंगली आहे. प्रेक्षकांनो, अर्जुन आणि दामिनीची ती पूर्ण बघायला विसरू नका. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवातीलाच आपण बघतोय हा महिपत सकाळी सकाळी दारू प्यायलेला असतो. तो दामिनीला म्हणतो, नमस्कार बाई. देशमुख बाई दामिनी वैतागूनच म्हणतो, कशाला मला फोन करताय आता. महिपत म्हणतो, माफ करा बाई, सकाळी सकाळी दारू प्यायलेल्या माणसाशी तुम्हाला बोलायची सवय नसेल म्हणजे त्याबद्दल जरा माफ करा, पण काय झालंय, माझं डोकं जरा काम करत नव्हतं म्हणून म्हटलं जरा दारू प्या. जरा बरं वाटलं, डोकं चालतं ना, जरा आयडिया सुचतील आणि एक आयडिया मला सुचली. मॅडम अहो, एवढी भन्नाट आयडिया सुचली आहे ना, तुम्ही येड्या होत चाल. अहो तुम्हाला सांगू का, आपल्याला काय दाखवायचं आहे मॅडम, आपल्याला असं दाखवायचं आहे की कोर्टात जेव्हा खून झाला तेव्हा तिथं साक्षी नव्हतीच. तेव्हा आपण असं केलं तर, मॅडम आपण जर साक्षीचा खोटा बॉयफ्रेंड उभा करून त्याचा जर खून केला असं सांगितलं तर. नाहीच तर बॉडीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडं भरपूर बॉड्या पुष्कळ आहेत. माझ्याकडे बॉड्या आणि जेव्हा खून झाला ना, तो खून बघून साक्षी घाबरली आणि तिथंच लपून बसली. असं मग आपण विलासाला आणि विलासचा मर्डर झाला म्हणजे विलासचा मर्डर झाला आणि तिथं साक्षी नव्हती. दामिनी सगळं ऐकून घेते आणि म्हणते, काय शिखरे, तुम्ही एवढं कमी शिकलेले असून तुम्हाला एवढ्या माइंड ब्लोईंग आयडिया येतात कुठून? जास्त शिकला असता ना तर माझ्या वकिलीवर गदा आणली असती तुम्ही. त्यावर महिपत म्हणतो, नाही हो बाई, नाही हो. अहो तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही, तुम्ही मला टोमणे मारता, बरोबर ना. दामिनी महिपतला खोचक बोलते आणि उत्तर देते, अरे वा, दारू ढोसून सुद्धा सारखा जम कळतोय तुम्हाला, मग कशाला एवढ्या रद्दी आयडिया देऊन माझा वेळ खाताय. शिखरे त्यावर महिपत म्हणतो, रद्दी? अहो रद्दी कशाच्या आयडिया, कोर्टात सिद्ध करायचं आहे ना आपल्याला साक्षी तिथं नव्हती म्हणून. त्यावर दामिनी म्हणते, ते काम माझं आहे, तुम्ही स्वतःच्या बुद्धीला ताण देऊ नका शिखरे, माझं काम मी चोख करेन. पण एक गोष्ट नक्की करा शिखरे, काय आहे ना, उद्या तुमच्या मुलीला घरी घेऊन जाण्याची तयारी करा. आता महिपत खुश होऊन जातो आणि हे सगळं अनएक्सपेक्टेड असतं महिपतसाठी. महिपत म्हणतो, म्हणजे उद्याच्या उद्या तुम्ही माझ्या पोरीला सोडवाल का काय? त्यावर दामिनी म्हणते, मी तुम्हाला उद्या कळेलच, आता मला माझा वेळ खाऊ नका, मला काम करू द्या. त्यावर महिपत म्हणतो, अरे वा मॅडम, उद्या फटाके फुटणार, जंगी पार्टी करणार, यायचं बरं का देशमुखबाई, तुम्ही पण यायचं, मस्त पार्टी करू आपण. महिपतच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी विचारूच नका, गगनात मावेनासा. त्यावरती आता दामिनी म्हणते, ओ शिखरे, राहिलेला आनंद तुम्ही तुमच्या मनातल्या मनात साजरा करा बरं का, मला नका आता. राजू फोन ठेवा. आणि आता महिपत खुश झालेला असतो. अरे वा, उद्या माझी लेक सुटणार, वा. आता इकडं सायलीला आलेलं असतं टेन्शन, अर्जुन का नाही आला, काय झालं असेल टॉकीजमध्ये, थिएटरमध्ये काही सापडलं असेल का त्यांना, वगैरे वगैरे. तेवढ्यात अर्जुन येतो, तिथं सायलीला विचारते, आल्या आल्या काय हो, काय झालं, काही मिळालं का तिथं थिएटरमध्ये. अर्जुन म्हणतो, हो, आपल्याला जे वाटतं तेच झालंय, पिक्चरचे तिकीट साक्षीनंच बुक केले होते आणि त्याचा रेकॉर्ड पण मिळालाय मला. साक्षी म्हणते, बापरे, म्हणजे प्रिया तेव्हापासून साक्षीसाठी काम करते, हे तर सिद्धच झालं, म्हणजे सिनेमाचं निमित्त करून तिनं आम्हाला आश्रमातून बाहेर काढलं. आता हे मागच्या पहिल्या एपिसोडचा पुन्हा आपल्याला इथं फ्लॅशबॅक दाखवलाय की प्रियानं सगळ्यांना कसं आमिष दिलं होतं की हे 4 बेदाणे घालून काय शिरा करता आपण, सगळे पिक्चरला जाऊयात, एक्स्ट्रा एक्स्ट्रा. आता सायली पुढे एक एक गोष्ट बोलत जाते, अच्छा म्हणून हिनं पोट दुखायचं नाटक केलं आणि त्या निमित्तानं ही आश्रमात परत आली विलास सोबत. आता सायली हे सगळं अर्जुनला सांगते आणि म्हणते, अरे बापरे, म्हणजे प्रियाचं साक्षी सोबतचं एवढं मोठं प्लॅनिंग होतं. अर्जुन म्हणतो, हे प्लॅनिंग काही दिवसांपासून नाही, काही महिन्यांपासून सुरू असणार आहे हे नक्की. हे सगळं ऐकून सायलीला प्रचंड टेन्शन आलंय आणि आश्चर्य पण. ती म्हणते, प्रिया पैशासाठी काहीही करू शकते, तिने मधुभाऊंना त्रास दिला पैशासाठी, एवढं सगळं केलं आणि आता रविराज काका पण फसवते म्हणून तर मी ती नोटीस पाठवली ना. आपल्याला आता अर्जुन म्हणतो, काय, कुठली नोटीस? मग सायलीनं ती नोटीस दाखवली आहे, म्हणजे प्रायव्हसी हक्क भंग केल्याबद्दल रविराजांनी या अर्जुनला नोटीस पाठवली आहे. ते मोबाईल ठेवला ना सायलीनं प्रियाच्या खोलीमध्ये, ते सगळं कांड आता बाहेर आलंय, म्हणजे काहीतरी निमित्त प्रेक्षकांनो. आता या तन्वीचे कॉल रेकॉर्ड मिळू नये म्हणून, कारण कॉल रेकॉर्ड जर मिळाले ना तर इथल्या इथं ती केस समाप्त होऊन जाईल ना. प्रिया सामील आहे साक्षीला आणि साक्षीने खून केला तेव्हा हे सिद्ध होईल.
अर्जुन म्हणतो वाटलंच होतं मला हिट द प्रायव्हसी. आता तन्वीची कुठलीही इन्फॉर्मेशन आपण कुठल्याही पद्धतीनं काढू शकत नाही. सायली म्हणते मला ते कळले अहो, म्हणूनच प्रियानं एवढा तमाशा केला. ते सगळं मी त्या लपवलेल्या मोबाईलमुळं झालंय. अर्जुन म्हणतो सिनियर तन्वीचे फोन रेकॉर्ड काढू देणार नाही याचा अंदाज मला पूर्वीपासूनच होता. सायली म्हणते असो, प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आपल्याला काही ना काही मार्ग सापडलाय ना, तिचा खोटारडेपणा कधी घरच्यांसमोर आणते ना मी, असं मला झालंय. तेवढ्यात आता विमलही येते आणि आणखी एक नोटीस देऊन जाते. आता ती अर्जुन नोटीस बघतो आणि त्याला आता जास्त टेन्शन आलंय. नोटीस पाहिल्यावर जेवढी त्यानं रविराजची पाहिली ना तेवढं टेन्शन आता त्याला आलं नाही. आता दामिनीनं नोटीस पाठवली आहे, उद्या कोर्टाची तारीख आहे. सायली विचारते काय लिहिलंय या नोटीसमध्ये. अर्जुन सांगतो की दामिनी देशमुखची नोटीस आहे, उद्या कोर्टात हजर राहायचंय आपल्याला. सायली म्हणते कशासाठी. अचानक त्यावर अर्जुन म्हणतो तिच्या डोक्यात नक्की काहीतरी मोठा प्लॅन चालू आहे. काय आहे हे उद्या आपल्याला कोर्टात गेल्यावरच कळणार आहे. आता हे सगळं अर्जुनसाठी खूप अनएक्सपेक्टेड होतं, पण ठीक आहे. आता अर्जुनकडे पण बरेच मोठे पुरावे आहेत. आता पहाड झालेली दाखवली आहे. अर्जुन रेडी झालेला असतो. चैतन्य आलाय तिथं. चैतन्य म्हणतो अर्जुन यार दामिनीचं खूप अनप्रिडिक्ट बाई आहे. तिनं अशी अचानक कोर्टाची नोटीस पाठवली म्हणजे मला हे एक्सपेक्टेड नव्हतं यार. त्यावर अर्जुन म्हणतो ही स्टाईल आहे तिची, आधी शत्रूला गाफील ठेवायचं आणि मग बॉम्ब टाकायचा. चैतन्य म्हणतं पण आज काय करणार आहे ती. अरे बापरे, मला तर वाटते अर्जुन कुठले तरी फेक पुरावे ती काढेल आणि सिद्ध करेल की विलासचा खून मधुभाऊंनीच केलाय. सायली नेमकी या दोघांसाठी तेव्हा चहा आणत असते तेव्हा चैतन्याचं शेवटचं वाक्य ऐकून तिला गरगरतं आणि टेन्शनच येतं. तिच्या हातातला कप सुद्धा खाली पडतो आणि आता अर्जुनला पण वाईट वाटतं की सायलीला असं कळायला नको होतं. म्हणजे यांचा कॉन्फिडन्स थोडा लूज झालाय. दामिनीमुळं सुरुवातीला, पण तरी सुद्धा त्यांनी त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट केलाय. सायली टेन्शनमध्ये येते. आता म्हणते अरे बापरे, हे खरंच असं होईल का काय बाई ही आहे. अर्जुन तिला शांत करून पाणी वगैरे पाजतो आणि म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स, आता छान वाटते का तुम्हाला, इतकं टेन्शन घेऊ नका. सायली म्हणते जेव्हापासून कोर्टात जाण्याची नोटीस आली आहे ना तेव्हापासून मला चैनच पडत नाहीये. अहो खरंच ती दामिनी देशमुख असं करू शकते का. अर्जुन म्हणतो अरे नाही, ती कशाला खोटे पुरावे क्रिएट करेल आणि तुम्ही पण कोणाचं ऐकताय. चैतन्य यार काय तू पण बोलून बसला. त्यावरती चैतन म्हणतो सॉरी ग बहिणी, अगं मी फक्त शक्यता वर्तवली, पण असं काही होणार नाहीये, तू नको टेन्शन घेऊस आता. अर्जुन सायलीला म्हणतो तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही. त्यावर सायली म्हणते म्हणजे काय, स्वतःपेक्षा जास्ती विश्वास आहे माझा तुमच्यावर. त्यावर अर्जुन म्हणतो मग मी दामिनीला ही केस जिंकू देणार नाही, हे लक्षात ठेवा फक्त. आता ती साक्षीला बाहेर काढायचा प्रयत्न करेल, पण ती विलासच्या खुनाबद्दल आज काही बोलणार नाही. सायली म्हणते म्हणजे तुम्ही जे बोलताय ना ते माझ्या मनाला पटतंय, पण बुद्धीला पटत नाहीये. कसं माझं मन शांत करू हो. अर्जुन म्हणतो तुम्ही ना आता इकडे या आणि तुमच्या देवाशी बोला, म्हणजे तुम्हाला जरा रिलॅक्स वाटेल. तर आता सायलीला देवाला समोर, त्यांनी बेडरूममध्ये देव ठेवलेत ना, त्या देवासमोर सायली प्रार्थना करते. आता मधुभाऊंसाठी खरंच प्रेक्षकांनो ह्या अशा पेंडिंग केसेस म्हणजे अवघडच प्रकरण असतात. अर्जुन आता सायलीला म्हणतो देवाजवळ प्रार्थना करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मग सायली प्रार्थना करते की देवा, हे दामिनी देशमुख नावाचं नवीन प्रकरण आलंय, मधुभाऊंना या सगळ्यामध्ये अडकू देऊ नको. देवा लवकरात लवकर यातून मार्ग काढ. तेवढ्यात मधुभाऊ आले, तिथं आता जायचंय ना त्यांना कोर्टात. आता हे सगळं निघणार आहेत. प्रेक्षकांना आता मस्त दाखवलाय पुढचा भाग. थोडासा स्किप करू नका. मधुभाऊ येऊन म्हणतात जावई बापू माफ करा, उशीर झाला का. अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही. आता सायली पटकन मधुभाऊंच्या जवळ जाते आणि म्हणते मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात काय झालं साहू बाळा, टेन्शन आलंय का तुला. सायली म्हणते नाही मधुभाऊ, होईल ना सगळं मधुभाऊ. आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात साहू बाळा, आता मी कोर्टाच्या तारखांना घाबरत नाही बरं का. माझी लेक आणि जावई पहाडासारखे माझ्या मागे उभे असतात, मग घाबरायचं कशाला. चैतन्य म्हणतो चला आता निघूयात आपण. अर्जुन म्हणतो हो ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय, चला आपण लवकर जाऊयात. मग हे सगळे कोर्टात जायला आता सायलीला हे सगळं साफ करायचं असतं. निघताना काही बायकांची सवय असते बरं का. प्रेक्षकांनो मला पण सवय आहे, कुठं जायचं म्हटलं ना की मला थोडं घर झाडलेलं वगैरे पाहिजे होतं. तसं तर आता असो. अर्जुन आता म्हणतो चला हे सगळं विमल साफ करेल, चला लवकर. तर आता आपण आलाय तो सीन ज्याची आतुरतेनं वाट बघत होतो. कोर्टामध्ये सगळेजण हजर आहेत, म्हणजे कोर्टाच्या बाहेरचा आवार दाखवलाय. त्यांनी रविराज आणि प्रिया पण आलेत. रविराज आता दामिनीकडे बघतात. बरं का दामिनी रविराजांकडे बघते, पण तुर्तास त्यांनी एकमेकांशी म्हणजे फक्त भेट घेतली एवढंच काय ते दाखवले.
महिपत सॉलिड शायनिंग मारतोय त्याची वकील दामिनी देशमुख. आता बघा, दामिनी रविराजांकडे बघते आणि त्यांना भेटायला समोर येते आणि म्हणते, हॅलो रविराज, ओळखलात ना मला? रविराज म्हणतात, हो ओळखलं ना, आपल्याला भेटून बरेच दिवस झाले ना, तुमच्या सक्सेसबद्दल मी बरंच ऐकत होतो. आता दामिनी त्यांना उत्तर देते, मी पण तुमच्या शिष्यांबद्दल म्हणजे अर्जुन सुभेदारबद्दल बरंच ऐकलंय बरं का. त्यावरती आता लगेच तिथं अर्जुनची एंट्री दाखवली आहे आणि आज जरा अर्जुनचा औरा वेगळाच दाखवलाय. पण इथे मला जरा दामिनीबद्दल पण एक्सपेक्ट होतं की म्हणजे पत्रकार आलेत, अर्जुनला प्रश्न विचारतायत. आता हे सगळं जरा त्यांनी जास्ती तामझाम दाखवलंय प्रेक्षकांनो, कारण दामिनी देशमुख सारखी वकील आता अर्जुन सुभेदाराच्या विरुद्ध लढणार, त्यामुळे जरा तर क्रिएट होणारच. अर्जुन आता गाडीच्या बाहेर अशी एंट्री घेतोय, मग सगळे पत्रकार तिथं पोहोचलेत. दामिनी रविराज लांबून अर्जुनला बघ, पत्रकार अर्जुनला प्रश्न विचारतात. दामिनी देशमुख आणि तुमचा सामना होणार आहे, पहिल्यांदा तुमची सध्या काय रिॲक्शन आहे त्यावर? अर्जुन म्हणतो, काय रिॲक्शन असणार, वेगवेगळे लॉयर असतातच कोर्टामध्ये, यावेळेला दामिनी देशमुख, एवढंच काय ते. आता दुसरी पत्रकार विचारते की तुम्ही आणि दामिनी दोघं सोबत लढणार आहात, मग कोण हरणार आणि कोण जिंकणार सांगाल का? त्यावरती अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स दामिनी देशमुख हरणार, शंकाच नाहीये, कारण माझी बाजू ही सत्याची आहे. दामिनी रविराज हे सगळं ऐकतात बरं का पलीकडे उभं राहून. त्यावर अर्जुन म्हणतो, सत्य फार फार तर लपतं, पण ते कधीही कोणासमोर येण्यापासून थांबत नाही. सत्य कधीही हरत नसतं. आता एक पत्रकार विचारतो, अर्जुनला तुमची तत्व न बदलणारे असे तुम्ही वकील आहात, दामिनीमुळे तुम्ही तुमच्या तत्वांमध्ये तडजोड कराल का? त्यावर अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, मी माझ्या तत्वांमध्ये काहीही तडजोड करत नाही, कोणासाठीच नाही, त्यातनं तत्व नसलेल्या माणसांसाठी तर नाहीच नाही. आता असं बोलून त्याची एंट्री दामिनीच्या समोर दाखवली आहे. दामिनी आणि अर्जुन समोरासमोर आल्यावरती असं खूप वेळ भारी वाटलं. प्रेक्षकांना सॉलिडच वाटतोय आजचा भाग मला बघायला. 2 सेकंद ते एकमेकांकडे बघतच राहतात. आता दामिनी आणि अर्जुन एकमेकांची ओळख करून घेतात. अर्जुन सांगतो, मी अर्जुन, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. दामिनी म्हणते, मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख. महिपत मागून शायनिंग मारताना दिसत आहेत आपल्याला दामिनी देशमुख त्यांचे वकील म्हणून. मग आता दामिनी अर्जुनला म्हणते, शेवटी आपण समोरासमोर आलोच नाही का? आत्मविश्वास ढासळतोय का तुझा? अर्जुन म्हणतो, माझा आत्मविश्वास बघण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कोर्टात लढावं लागेल. दामिनी म्हणते, हो ऑफकोर्स, मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच इथं आली आहे. आता रविराज, प्रिया सगळे बघत आहेत. अर्जुन म्हणतो, अरे वा, तुमची बाजू किती वीक आहे हे तर तुम्हाला माहीतच नाहीये. दामिनी म्हणते, माझी बाजू वीक आहे का? तुझ्याकडे बिनबुडाचे पुरावे आहेत, हे कोर्टात कळेलच. अर्जुन आणि दामिनी असे खूप वेळ एकमेकांकडे बघतायत. दामिनी म्हणते, आता आपण जिंकल्यावरच बोलूयात, सी यू. आता तिचं ते झामझूम करून त्यांचे चेहरे थोडा वेळ दाखवलेत आणि दामिनी कोर्टामध्ये जात असते तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, ना कोर्टामध्ये तुम्ही जिंकणार ना मी. आज जिंकणार ते फक्त सत्य, सत्य आणि सत्य. अर्जुन आता असं बोलल्यावर थोडं दामिनीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदललेत. आता अर्जुन तिला म्हणतो, काय मॅडम, आत्मविश्वास ढासळला वाटतं तुमचा? पण आता दामिनी अर्जुनकडे बघते, स्माईल करते आणि निघून जाते. कोर्टामध्ये आता आलाय तो सीन. प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये यांची जुगलबंदी रंगली आहे. आता दामिनी जरा वेगळा औरच क्रिएट केलाय. तिचा कोर्टामध्ये गेल्यावर थोडासा अनएक्सपेक्टेड आहे आपल्यासाठी. हे सगळं आता महिपत वगैरे सगळे असे हुंदस देतात. अर्जुनला एकटा लढण्यासाठी समर्थ आहे. प्रेक्षकांनो, काहीही झालं तरी त्यानं त्याचा आत्मविश्वास ढासळू दिला नाही, हे मात्र खरं. आता कोर्टामध्ये गेल्या सुरुवातीला जज साहेब आल्या, ते एंट्री वगैरे दाखवली आहे. आता जज साहेब आल्यानंतर ते सांगतात की प्रोसीड करा म्हणून केसला. मग दामिनी सगळ्यात आधी पवारचं NOC लेटर दाखवले आणि जज साहेबांना सांगितले की त्यात साक्षी शिखरे यांची केस मी घेतली आहे. हे पवारांचं NOC आणि जज साहेबांकडे ती NOC दिली आहे. तर प्रश्नोत्तराचा खेळ रंगलाय. आज जे म्हणतायत त्यावर यार ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. आताही सांगते, दामिनी माझी क्लायंट साक्षी शिखरे हिच्यावर खोटं बोलण्याचा आरोप आहे. माझं असं म्हणणं आहे की खरं तर माझी क्लायंट म्हणजे साक्षी शिखरे हिची दिशाभूल झालेली आहे. तिनं या आधीच कोर्टामध्ये ज्या काही खोट्या स्टेटमेंट दिल्यात त्या अत्यंत मनाविरुद्ध आणि नाईलाजास्तव दिल्यात. हे सगळं मी कोर्टात सिद्ध करेनच, पण कोर्टात खोटं बोलण्याच्या आरोपातून साक्षी शिखरे यांना खोटं बोलण्याच्या आरोपातून साक्षी शिखरे यांना मुक्त करण्यात यावं अशी मी कोर्टाला विनंती करते. साक्षीचे एक्सप्रेशन्स बघा प्रेक्षकांनो, आणि प्रत्येकाचे कोर्टात एक्सप्रेशन दाखवतात.
ते तर मी तुम्हाला मध्ये जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांचे फ्लॅश आउट केले आहेत. तर बघा, आता ही दामिनी थँक यू असं म्हणून तिच्या जागेवर बसते. त्यानंतर अर्जुनला म्हटलं जातं की त्यांची ओपनिंग स्टेटमेंट प्रेझेंट करण्यात यावी. मग जजनी असं म्हटल्यावर अर्जुन उभा राहतो आणि त्याचं स्टेटमेंट सांगतो. तिथं अर्जुन आता जज साहेबांना म्हणतोय, युअर ऑनर, मिस साक्षी शिखरे यांनी जर अत्यंत नाईलाजाने इथं कोर्टामध्ये खोटं सांगितलं असेल, तर एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा त्यांनी खोटं स्टेटमेंट दिलंय. खोटं साक्षीदार सुद्धा उभे केलेत. त्यांनी मिलनाड हे नाईलाजास्तव कसं असू शकतं? त्यांनी खोटे आर्ग्युमेंट सुद्धा केले. त्यांनी खोटे आर्ग्युमेंट सुद्धा दिले. तिथं आम्ही हे सगळं स्वतःच्या मनाविरुद्ध कसं काय असू शकतं? हे सगळं कुणी आपल्याला मनाविरुद्ध कसं काय करेल? या गोष्टीचा कोर्टानं विचार करावा. आता महिपात अर्जुनकडे रागानं बघतोय. आता दामिनी पुढे तिचं स्टेटमेंट सांगते. प्रश्न उत्तर विचारते. साक्षीला युअर ऑनरला ती म्हणते, युअर ऑनर, माझं म्हणणं आहे मला सिद्ध करण्याची साक्षी शिखरेंना परमिशन देण्यात यावी प्रश्न विचारण्यासाठी. मग आता ते परमिशन ग्रँटेड म्हणतात. मग दामिनी साक्षीच्या समोर म्हणते, मी साक्षी शिखरे तुम्हाला पहिल्यांदा रिप्रेझेंट करते. तर विलास मर्डर केसमध्ये तुमचा जो काही संबंध जोडण्यात आलेला आहे, म्हणजे ही केस या सगळ्यांसमोर आतापर्यंत तुम्ही जे जे काही केलं ना, ते सगळं मला पहिल्यापासून सांगाल का? कसं कसं या सगळ्या गोष्टींशी तुम्हाला जोडलं गेलंय? साक्षी म्हणते, करेक्ट आहे मॅडम, तुमचं मला जोडलं गेलं या सगळ्या खुणाशी आणि या प्रकरणाशी माझा संबंधच नाही आहे. अहो मॅडम, आम्हाला त्या आश्रमाची जागा हवी होती रिसॉर्टसाठी आणि आश्रमाचे मालक मधुकर पाटील यांना आम्ही भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही तुमची जागा आम्हाला विका, पण ते तयारच नव्हते. बरं, इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी ना आमचा खूप अपमान केला हो. आम्हाला नाही नाही ते बोलले त्यांनी आणि त्यांनी आम्हाला तिथून हाकलून लावलं हो पाटील यांनी, आणि नाही नाही ते बोलले. खरं तर प्रेक्षकांनो, ते नाही नाही का बोलले या गोष्टीचा विचार करायला हवा ना. एवढं सांगते साक्षी. असो, ज्या गोष्टी खटकल्या ते मी पुढे सांगते तुम्हाला. तर बघा, आता साक्षी बोलते, तिला मी म्यूट केलंय. त्यांनी आता साक्षीनं आतापर्यंत जे जे खोटे पुरावे सादर केलेत ते आपल्याला पुन्हा एकदा इथं फ्लॅश आउट केलेत. साक्षीचं फक्त तोंड असं बोलतंय आणि म्युझिक चालू आहे, एवढंच काय ते दाखवलंय. आणि साक्षीनं कसं त्या शिवानीला आणलं आणि त्यानंतर शिवानीची दोनदा खोटी साक्ष झाली. नंतर मग सायलीनं सिद्ध केली ती खोटं बोलतीये वारंवार. अर्जुननं पण सिद्ध केलंय की साक्षी शिखरे या कोर्टाची दिशाभूल करतायत. साक्षी पुरावे उभे करून एक्स्ट्रा आता हे सगळं आपल्याला तिथं फ्लॅश आउट केलं गेलंय. जवळजवळ 10 मिनिटं यात गेलेली आहेत. यामुळे पुढे बघा काय घडलंय ते. आता साक्षीनं अथर्व विचारे नावाचा खोटा भाऊ सुद्धा उभा केला. खरं तर या बाबतीत सगळं साक्षीनं अनवधनानं केलं असं ते सिद्ध करायचा प्रयत्न करतात. पण तरी सुद्धा अर्जुननं या सगळ्यावर एक सॉलिड सिक्सर मारलाय. प्रेक्षकांनो, बघत राहा पुढे काय काय घडलंय. साक्षी आता हे सगळं सांगते आणि पुढे बघा अर्जुन ऑब्जेक्शन घेतो. साक्षी बोलत असताना अर्जुन म्हणते, आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड, ॲडव्होकेट दामिनी देशमुख साक्षी शिखरे हिला परत 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 खोटं बोलायला लावतायत. नाही, तर फक्त कोर्टाचा टाइम वेस्ट केला जातोय. मला वाटतं ॲडव्होकेट देशमुखांनी या केसचा नीट अभ्यास केला नाहीये. तर दामिनी उत्तर देते, नाही सुभेदार, माझा अभ्यास पूर्ण झालाय. हा इतक्या वेळेला साक्षी शिखरेंचं स्टेटमेंट ऐकून सुद्धा तुमच्या काही लक्षात गोष्टी आल्या नाहीयेत, त्या तुमच्या लक्षात आणून यावेत हीच माझी इच्छा आहे. आता जज म्हणतात ऑब्जेक्शन, ते म्हणजे सस्टेन करतात. मग अर्जुन खाली बसतो. चैतन्य म्हणतो, रिलॅक्स यार अर्जुन, तिला काय विचारायचंय ते विचारू दे, त्यातून नवीन काय निघणार आहे. तर बघा, दामिनी साक्षीला विचारते, कोर्टाचं असं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही असं सांगितलंय कोर्टाला साक्षी शिखरे की ज्या रात्री विलासचा मर्डर झाला त्या रात्री तुम्ही पूर्ण रात्रभर रिसॉर्टमध्ये होतात, हेही तुम्ही खोटं बोललात, बरोबर? आता म्हणजे प्रथम दर्शनी आपल्याला असं वाटेल की साक्षीला ओपनच करते की काय. तर आता साक्षी म्हणते, हो तुम्ही बरोबर बोलताय. दामिनी पुढे म्हणते, मग तुम्ही कोर्टाला असं सांगितलं की त्या रात्री तुम्ही 2 तासासाठी रिसॉर्टमधून बाहेर गेला होतात, बरोबर? मग आता पुन्हा अर्जुन म्हणतो, आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड, मी प्रत्येक वेळेला प्रूफ केलंय, सीसीटीव्ही फुटेज मी दाखवलंय कोर्टाला. त्यावर दामिनी म्हणते, सॉरी अर्जुन सुभेदार, माय अपॉलॉजी. मग दामिनी पुन्हा एकदा म्हणते साक्षीला, साक्षी शिखरे, तुम्ही ज्या वेळेला कोर्टाला सांगितलं की तुम्ही अर्जुन सुभेदारांविरुद्ध सिद्ध केलं तेव्हा तुम्ही 2 तासासाठी बाहेर गेलात आणि त्यावेळी तुम्ही शिवानीला प्रेझेंट केलात कोर्टामध्ये आणि तेही तुमचं खोटं होतं. तर मित्रांनो, हा होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आपल्या चॅनलला नक्कीच